याली 3 ड्रिंचिंग झाले ना. किती 3 ड्रिंचिंग झाले. हो, हो. डे फ्रेश आहेच तुमचं पडलं इथं. हे तुमचं ड्रिंचिंगचं साहित्य, हे ड्रिंचिंग फवारण्या ड्रिंचिंग हे फवारणी झालं. व्हेंचुरीतून व्हेंचुरीतून सोडता. नाही, तिथून त्या तिथं पडल्या त्या सोडलेल्या. किती माल निघणार आहे साहेब ह्याच्यात? याच्यात जवळजवळ 25-50 टन संत्रा आहे. 50 टन संत्रा आहे. किती झाड आहे आता हे सर्व? हे समजा 800-850 झाड आहे. 850 झाड आहे. आणि हे 22 रुपये किलो. 22 रुपये किलोनी हा सौदा झालेला आहे तुमचा. एका बगीच्याची तोड चालू आहे आणि ह्या बगीच्याची 4-5 दिवसांना लागेल. 4-5 दिवस. मस्त आहे. हे चांगलं झाड झालेलं आहे. या बगीचा खूप ट्रेस मध्ये होता. हा हा हा. याच्यात मृगाची संत्र 30 टन आहे ना. मृग पण आहे याच्यामध्ये, है ना? 30 टन. हे बाना मृगाचे. हा, ते मृग आहे. हा हा. माल पण चांगला झालेला आहे ना. साईज सुपर आहे. या पट्ट्या देईन या संत्र हो ना. तर याला फक्त एक पाणी जर बसलं हा. हा बरं, एक तरी देशची तरी आहे का त्याची? नाही राहू उभे. एक तरी डेटसुकीचं संतर दाखवायचं. संत्र गोट्यासारखे. इकडे पहा. आणि हे बा किती हलवून दे संतर नाही पडत. हे प्लॉटला डेफ्रेजचे किती झाले मग तुमचे? यालाही समजा 3 ड्रिंचिंग झालं. 3 ड्रिंचिंग झाले आणि फवारणी तर प्रत्येक याच्यात आहेच. आणि पण फवारण्याला कमी झाल्या. फवारण्या कमी झाल्या याच्यामुळं. रोग याच्यामुळे रोगच नाही आहेत ना. हा हा. सुंदर. आणि झाड ह्या बगीच्याचा एवढा ट्रेस मध्ये होता. जून महिन्यात. जून महिन्यापासून त्याला ड्रिंचिंग फवारण्या सुरू झाल्या. त्याच्यामुळे झाड आले जाग्यावर पूर्ण आले. पहा ना तुम्ही ग्रीनरीचं पहा पूर्ण. हा, हे पहा ना आता खालचं. खालून पिवं झाड नाही, कोणत्या झाडावर पिवं पान नाही. खालून बघितलं तर पूर्ण लक्षात येऊन जाते. सर्व झाड सुंदर झालेले आहे. आता हे मृगाचं फसल पाण्या झाड आहे. ते बारीक आहे म्हणून ते कमी दिसून आहेच ना. माल आहेच.